कुमारी मानकर, कृषी सहाय्यक चिखली इथे कृषी सहाय्यक म्हणून कार्यरत आहे। आज आमच्या शेती शाळेतले सर्व शेतकरी बांधव इथे आपण मेटॅलिझमचं कल्चर कसं तयार करायचं यासाठी इथे जमलेले आहेत। त्याच्यासाठी आपण सर्वप्रथम हे पीठ घेतलं आहे, डाळ कोणती असेल किंवा तांदळाचं असं मिक्स पीठ घेतलं आहे 2 किलो। त्याच्याबरोबर हे 1 लिटर आपण मेटॅलिझमचं हे घेतलं आहे, कल्चर घेतलं आहे। त्याचबरोबर 2 किलो गूळ घेतला आहे आणि इथे ईस्ट घेतला आहे। हे ईस्ट तुम्हाला 50 ग्रॅम घ्यायचं आहे। त्याच्याबरोबर ड्रममध्ये 200 लिटर पाणी घेतलेलं आहे। तर सर्वप्रथम हे सर्व द्रावण आपल्याला एकत्र एका बकेटमध्ये घेतलेलं आहे आणि या गुळाला आपण मिसळून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये ईस्ट टाकून पाणी टाकून पीठ आहे 2 किलो। याच्यामध्ये तांदूळ मिक्स आणि डाळीचं पीठ आहे, हे 2 किलो आपण वापरत आहोत। पीठ आपण एकत्र करतो त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर इथे आपण गाईचं गोमूत्र घेतलेलं आहे 2 लिटर। ड्रम मध्ये आपण 200 लिटरच्या पाण्यामध्ये ते आपण साहित्य ओतणार आहे। ते आपण 200 लिटर पाणी घेतलेलं आहे। त्या 200 लिटर पाण्यामध्ये आपण हे जे तयार केलेलं जे साहित्य होतं ते साहित्य आपण टाकून द्यायला होता। हे आपण द्रावण इथे टाकलेलं आहे, त्याला काठीनं ढवळून घ्यायचं आहे। आणि याला 4 दिवसापर्यंत आपल्याला गोणपाटाने झाकून ठेवायचं आहे आणि दिवसातून 2दा त्याला घड्याळीच्या काट्याच्या दिशेने 2दा ढवळत राहायचं आहे। तर
3 ते 4 दिवसामध्ये आपलं हे मेटॅलिझमचं जीवाणू कल्चर जे आहे त्याचं मल्टिप्लिकेशन होणार आहे आणि ते शेतकऱ्याला आपल्याला रसशोषण करणाऱ्या किडी आहेत, तुडतुडा आहे, त्याच्यासाठी खूप छान असा जैविक कीड नियंत्रणचा आपण इथे करू शकणार आहोत. तर धन्यवाद.